शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सगळ्यांना अंधारात ठेवत माधवरावांनी खूप मोठी खेळी खेळलेली असते। माधवरावांना भूमीचे अचूक वेळेवरती फोन येत असतात। त्याचप्रमाणे माधवराव हे आता यशोधन भानुशाली या वकिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात। त्यानुसार जे काही कागदपत्र जी काही माहिती भूमीकडून पोचवायची किंवा भूमीला पोचवायची ते अचूक पोचवत सगळ्यांना मूर्ख बनवत माधवरावांनी आपल्या लेकीच्या पाठीशी ठामपणे उभं राहत आता मात्र पुन्हा एकदा सगळी प्रॉपर्टी महाजन इंडस्ट्री आता भूमीच्या नावावरती ट्रान्सफर केलेली असते। पण हे मूर्ख कुणालाच कळत नसतं, कारण रागिणी आपल्या पोराची कारस्थानं निस्तरत बसलेली असतानाच माधवरावांनी अचूक डाव साधलेला असतो आणि त्यातच इकडे खोटारड्या मास्तरचा भूमीने पर्दाफाश केलेला असतो। भूमी आकाशवरती एक संकट येत असतात, पण त्या संकटांना तोंड देत असताना आगीतून तसा निखारा फुलावा तसे आता इकडे भूमी आणि आकाश हे दोघांचं नातं आता फुलत चाललेलं असतं। एखाद्या निखाऱ्यासारखे दोघं आता एकदम फुलत चाललेले असतात आणि दोघांच्या नात्याला बहर आलेला असतो। आगीतून जसं सोनं तावून सुलाखून निघतं तसे दोघं जण तावून सुलाखून निघतात आणि आता दोघांना अडवण्याची हिंमत कुणातच नसते। दुष्यंतने भूमीचा सहवास मिळावा म्हणून स्वतःला इजा करून घेतलेली असते आणि मुद्दाम आपल्याला कोणीतरी मारलं असं दाखवत रस्त्यामध्ये पडून राहिलेला असतो। मग मात्र भूमी त्याच रस्त्यावरून घरी जायला निघते आणि दुष्यंतला बघते आणि त्याला सांगते काय झालं। दुष्यंत म्हणतो काही लोकांनी येऊन माझी मुद्दाम मारझोड केली आणि मला मारलं, त्यामुळे मी इथे पडून आहे, वाट पाहतो आहे कुणी मदतीला येईल का। भूमी सांगते आत्ता तरी आजूबाजूला कोणीच नाहीये, मी तुम्हाला घेऊन जाते घरी। असं म्हणत भूमी त्यांना खांद्यावरती हात टाकून घरी घेऊन येते। तोपर्यंत आकाश मात्र भूमीची वाट पाहत असतो आणि तो विचार करत असतो सायकल राणी अजून का नाही आली। त्याला खूप आता चिंता लागून राहिली असते, कारण भूमीने त्याला फोन करून सांगितलेलं असतं की आज तुम्हाला न्यायला येऊ नको, मला थोडासा उशीर होणार आहे। आणि त्यामुळे आता मात्र आकाश चिंतेत असतो आणि इकडे अक्का पण चिडतात कारण हा पोरगा इतकी हिची काळजी करतोय आणि ह्या पोरीला मात्र काहीच पडलं नाहीये। इतकी रात्र झाली तरी अजून आली नाही। तेवढ्यात आता दुष्यंतला घेऊन आलेल्या भूमीला पाहताच अक्का म्हणतात काय ग, काय झालं हे सगळं। त्यावरती भूमी सांगते मी रस्त्यातून येत असताना यांना कोणीतरी मारून टाकलं होतं, तिकडे पडलेले होते म्हणून त्यांना घेऊन मी आले। दुष्यंतच्या कपड्यांना रक्त वगैरे लागलेलं असतं, पण आकाशला मात्र दुष्यंतकडे पाहिल्यावरती त्याचा एक विकृत हसरा चेहरा दिसतो आणि आकाश हे नोटीस करतो। आकाश विचार करतो हे तर काका हसतायत, काय आहे हे सगळं। मग आता भूमीच्या खांद्यावरती हात ठेवत तिचा स्पर्शाचा अनुभव घेत आकाशला चिडवत आता इकडे दुष्यंत येतो। अक्कांना पण हे काही आवडत नाही। मग भूमी आता दुष्यंतची मलमपट्टी करते, बराच वेळ दुष्यंतला औषध वगैरे देते। आकाश आणि अक्का या दोघांनाही राग येतो। अक्का म्हणतात हा माणूस काही मला चांगला नाही वाटत। त्याच्यावरती आकाश म्हणतो हो अक्का, हा मला पण नाही आवडत। मग ते दोघं जण भूमीला समजवण्यासाठी आता विचार करतात। तोपर्यंत आकाश आता भूमीला सांगतो सायकल राणी तू चल इथून। असं म्हणत दुष्यंतच्या इथून आकाश आता भूमीला घेऊन येतो। भूमी म्हणते आकाश काय झालं, अशा पद्धतीने का मला नेतो आहेस। दुष्यंतचा नुसता राग होतो। हा आकाश असा काय, भूमी माझ्या जवळ आले तरी तिला घेऊन चाललाय। त्यावरती आकाश म्हणतो सायकल राणी ते काका मला चांगले नाही वाटत, तू त्यांच्यासोबत राहू नकोस। यावरती भूमी म्हणते आकाश अरे असं काही नाहीये। यावरती आकाश म्हणतो हे बघ तू न गुपचूप एकदा त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघ। आता आकाशचं बोलणं भूमी टाळू शकत नाही, म्हणून ती आता दुष्यंतच्या रूम मध्ये टोकवायचं ठरवते आणि भूमी समोर ते आता भयान दृश्य म्हणजे ज्या बाईला भूमीच्या साडीमध्ये गुंडाळून आत ठेवलेलं आहे ते येणार असतं। दुष्यंतचा घाणेरडा चेहरा भूमी समोर येणार असतो। त्याच वेळेला इकडे माधवरावांचं मात्र वेगळंच काम चालू असतं। माधवराव एकटेच अशी व्यक्ती असते की माहेरून आणि सासरहून भूमीच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, कारण मानसीला सुद्धा भूमीने कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेलं नसतं, कारण मानसीचा फोन कुठेही असणार आणि मग रागिणी तो चेक करू शकते। त्यामुळे रागिणीला नंबर मिळू नये यासाठी भूमीने फक्त आणि फक्त माधवरावांसोबत कॉन्टॅक्ट ठेवलेला असतो आणि त्याच वेळेला माधवराव सुद्धा फक्त आणि फक्त भानुशाली वकील आणि भूमी या दोघांशी कॉन्टॅक्टमध्ये राहत काय अपडेट्स द्यायच्या हे सांगत असतात।
भानुशाली वकिलांनी जे सांगितलं ते सगळं भूमीला सांगत मग मात्र इकडे सगळ्यांची कारस्थानं चालू असतात रागिणीच्या विरोधात। म्हणजे रागिणीने जी प्रॉपर्टी नावावरती करून घेतले ती पुन्हा एकदा रितसरपणे भूमी आकाशच्या नावावरती करून घेण्यासाठी सगळे प्रयत्न माधवराव करत असतात। त्यांच्या ओळखी वापरून कोर्टामधल्या माधवरावांचा प्रयत्न निर्णायक ठरतो। भानुशाली वकील आणि माधवराव यांनी मिळून आता पुन्हा मात्र ते मृत्यूपत्राची ओरिजिनल कॉपी मिळवत खूप मोठा आता कटकारस्थान रचत रागिणीकडून पूर्णपणे प्रॉपर्टी काढून घेण्याचं अचूक प्लॅनिंग केलेलं असतं आणि नीलांबरीला मूर्ख बनवत आता मात्र हा प्लॅन चालू असतो। कारण नीलांबरीकडून सगळी माहिती आता इकडे पौर्णिमाकडे जाते आणि ती पण सगळी चुकीची माहिती जाते आणि भूमीचा नंबर शेवटपर्यंत पौर्णिमा रागिणीला काही मिळतच नाही। मग मात्र शेवटचा डाव टाकत रागिणीच्या सह्या घेण्याचं काम आता बाकी असतं। रागिणीच्या सह्या घेण्यासाठी आता कोर्टाचा माणूस बनून भानुशाली वकिलांनी एक माणसाला पाठवलेलं असतं। फक्त रागिणीच्या सह्या होणं बाकी असतं। आता मात्र माधवराव सुद्धा या कटामध्ये सामील असतात। रागिणीला उलटा डाव म्हणजे ज्याप्रमाणे तिने भूमीच्या सह्या घेतल्या त्याचप्रमाणे रिव्हर्स ऑर्डरमध्ये रागिणीच्या सह्या करून हे जे केलेलं आहे कागदपत्र प्रॉपर्टीचे ते कॅन्सल करण्यासाठी रिव्हर्स सह्या घेऊन आता मात्र हा सगळा प्लॅनिंग केलेला असतं। याच्यामध्ये रागिणी अडकते कारण रागिणीचं लक्ष ऑलरेडी आपल्या मुलाने केलेल्या कारस्थानाकडे असतं। त्यामुळे रागिणी सह्या करते, इथे रागिणी अडकते आणि भानुशाली वकील आणि माधवराव यांनी आता प्रॉपर्टीचे पेपर पुन्हा एकदा भूमी आकाशच्या नावावरती फिरवण्याचं काम केलेलं असतं। त्यातच आता रात्रीच्या वेळेला आकाशने अक्कांना पण सांगितलेलं असतं की अक्का हे आहेत ना टीचर हे मला चांगले नाही वाटत, यांच्या खोलीमध्ये तुम्ही बघा। यावरती आता मात्र अक्का भूमीला सांगते तुझा त्याच्यावर मास्तरड्यावरती विश्वास आहे ना, हे बघ आत्ता तो रात्रीच्या शाळेला गेलेला आहे, तो रात्रीच्या शाळेला गेलाय तर आपण आता त्याची एक चावी माझ्याकडे आहे कारण ती पण रूम माझीच आहे, आपण त्याची रूम उघडूया, मग आकाश जे बोलतोय ते खरं खोटं करूया आणि आकाशचं म्हणणं जर खरं असेल तर आत्ताच्या आत्ता त्या दुष्यंत मास्तरड्याला पोलीस कंप्लेंट करून अडकवूया। भूमी सांगते अक्का माझ्या पण मनात हेच होतं कारण आकाश कधी खोटं बोलणार नाही। अक्का म्हणते पहिल्यांदा हुशारीची गोष्ट केलीस आणि मग अक्का भूमी आकाश हे तिघ जण दुष्यंत मास्तराची खोली खोलतात आणि समोरचं भयानक दृश्य बघून सगळ्यांना 440 वोल्टचा झटका लागतो। अक्का म्हणतात बघितलंस मी सांगत होते ना हा मास्तर दिसतो तितका सोपा नाही आणि त्या मुलीला चेक केलं असता ती ऑलरेडी गेलेली असते। भूमीला खूप पश्चाताप होतो, पोलिसांना फोन केला जातो आणि आता दुष्यंत मास्तराची खबरबात कळवली जाते आणि त्याची वाट पाहत सगळेजण दबा धरून बसतात। आता मात्र सगळ्यांना अंधारात ठेवत इकडे माधवरावांनी यशोधन वकिलांच्या मदतीने खूप मोठं कारस्थान रचत भूमीला नावावरती पुन्हा एकदा प्रॉपर्टी रिव्हर्स ट्रान्सफर केलेली असते। तर इकडे आकाश अक्काच्या मदतीने भूमीने खोटारड्या मास्तराचा पर्दाफाश केलेला असतो। अनेक अडचणींना सामना करत आकाश आणि भूमी येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करत आता पुढे चाललेले आहेत। नियती संकट देऊन दोघांनाही तावून सुलाखून सोन्यासारखी चकाकी देत आहे आणि दोघ जण आपलं ध्येय पूर्ण करत पुढे चाललेत आणि आता नियती अखेर इतक्या प्रयत्नानंतर दोघांनाही न्याय मिळवून देणार आहे।